नमस्कार मित्रांनो. कधी रात्री अंथरुणावर पडल्यानंतर शांतपणे डोळे बंद करून स्वतःलाच एक प्रश्न विचारलाय का, की या अथांग जगात एकाच शहरात राहणारी, एकाच कॉलेजमध्ये शिकलेली, सारखीच बुद्धिमत्ता असलेली दोन माणसं, त्यांच्यातील एक माणूस अवघ्या काही वर्षांत करोडोंच्या साम्राज्यात खेळायला लागतो. गाडी, बंगला, ऐश्वर्य सगळं काही त्याच्या पायाशी लोळण घालतं. आणि दुसरीकडे त्याच्यापेक्षा जास्त हुशार असलेला, प्रामाणिक असलेला, रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून कष्ट करणारा दुसरा माणूस मात्र महिन्याचं रेशन कसं भरायचं, मुलांची फी कशी भरायची आणि रुपयाची जोडणी कशी करायची, या एकाच विवंचनेत अख्खं आयुष्य घालवून देतो. या भयंकर फरकाला तुम्ही काय म्हणता? नशीब म्हणून सोडून देता, की माझं कर्मच खराब आहे असं म्हणून स्वतःची समजूत काढता? जर तुम्ही याला निव्वळ नशीब मानत असाल तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या प्राचीन भारतीय शास्त्रामध्ये आपल्या निसर्गात आणि या संपूर्ण ब्रह्मांडात अशा काही गुप्त तिथी, असे काही विशिष्ट कालखंड आणि अशी काही अद्भुत रहस्य दडलेली आहेत, ज्यांची चावी जर योग्य वेळी योग्य नक्षत्रावर तुमच्या हातात लागली तर तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी एका रात्रीत नष्ट होऊ शकते. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. एका रात्रीत दारिद्र्याचा अंधार संपवण्याची ताकद या कालचक्रात आहे. आणि विशेषतः जर तुमची रास वृषभ असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी निसर्गाचा एक थेट संदेश आहे असं समजायला हरकत नाही. वृषभ राशीचे जातक कसे असतात? प्रामाणिक, मेहनती, स्थिर बुद्धीचे, कोणत्याही कष्टाला न घाबरणारे आणि आपल्या कुटुंबाला सुखात ठेवण्यासाठी जीवाचं रान करणारे. पण तरीही तुमच्यापैकी 90% लोकांचा एकच अनुभव असतो: पैसा येतो पण टिकत नाही. कामाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन काम बिघडतं. हक्काचे पैसे बाजारात अडकतात किंवा व्यावसायिक प्रगतीला अचानक ब्रेक लागतो. का होतं असं? कधी विचार केलाय? ज्योतिषशास्त्राच्या भाषेत याला नशीब नाही तर कॉस्मिक लॉक, वैश्विक कुलूप म्हणतात. तुमच्या राशीच्या भोवती निसर्गाने एक अशी अदृश्य चुंबकीय भिंत उभी केली आहे, जी जोपर्यंत तुम्ही विशिष्ट तिथीला शास्त्रोक्त उपाय तोडत नाही तोपर्यंत तुमच्या घरात स्थिर लक्ष्मी कधीच प्रवेश करू शकत नाही. पण घाबरू नका, तुमच्या वृषभ राशीचे हे आर्थिक कुलूप कायमचे उघडण्याची एक महारहस्यमयी, अत्यंत दुर्मिळ आणि साक्षात कुबेराचा खजिना बहाल करणारी तिथी येत्या 11 जुलै 2026 शनिवारच्या दिवशी येत आहे. तिचं नाव आहे भागवत आषाढी एकादशी. पण थांबा, इथेच सर्वात मोठा सस्पेन्स सुरू होतो. जर तुम्ही सध्या कॅलेंडर किंवा पंचांग उघडून पाहिलं तर तुमचा गोंधळ उडेल. दिनदर्शिकेत 10 जुलैला सुद्धा एकादशी लिहून ठेवलीये आणि 11 जुलैला सुद्धा एकादशी दिलीये. नक्की खरी एकादशी कोणती? कोणती एकादशी तुमच्या वृषभ राशीचं नशीब 100% बदलणार आहे? जर तुम्ही घाईघाईत चुकीच्या माहितीला बळी पडून 10 जुलैच्या कालचक्रात अडकलात तर कदाचित या महायोगापासून तुम्ही आयुष्यभरासाठी वंचित राहाल आणि येणारी पुढची अनेक वर्षे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. मी तुम्हाला कोणतीही थातूरमातूर माहिती देणार नाही, तर पंचांगाचा तो गुप्त अध्याय उघडून दाखवणार आहे, ज्या सामान्य माणसाला कधीच समजू दिला जात नाही. आज आपण त्या गुप्त आणि प्राचीन गोमटींचा उलगडा करणार आहोत, ज्या आजपर्यंत यूट्यूबच्या इतिहासात कोणीही उघड केल्या नाहीत. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आणि 11 जुलैचा दिवस शनिवार हा असा काय महासंयोग बनवतोय, ज्यामुळे तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये दडलेली एक अदृश्य वैश्विक शक्ती एका विशिष्ट नक्षत्रावर जागृत होणार आहे आणि ती शक्ती चुंबकीय रीतीने तुमच्या घरात पैसा खेचून आणणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं धाडस करा, कारण यातील प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा अंधार कायमचा संपवणार आहे. जर आज तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडण्याची चूक केली तर निसर्गाने दिलेली ही सुवर्ण संधी तुम्ही स्वतःच्या हाताने गमावून बसाल. चला तर मग या रहस्याच्या पहिल्या महादरवाजाकडे वळूया. चला, सर्वात आधी आपण त्या रहस्याचा उलगडा करूया जे पंचांग पाहताना 99% सामान्य लोकांना गोंधळात टाकतं आणि ज्यामुळे लोक वर्षानुवर्षे उपवास करूनही त्यांना त्या उपवासाचे, त्या साधनेचे कोणतेही फळ मिळत नाही. प्रश्न असा आहे की पंचांगामध्ये 2 एकादशी का असतात? एकाच तिथीला 2 वेगवेगळे नियम का लावले जातात? यामागे देव आणि असुर यांच्यातील एका प्राचीन युद्धाचे आणि कालचक्राचे गुपित दडलेले आहे.
शास्त्रानुसार एकादशीचे 2 मुख्य प्रकार पडतात. पहिली स्मार्त एकादशी आणि दुसरी भागवत एकादशी. आता हे गणित अत्यंत कान देऊन आणि मन एकाग्र करून समजून घ्या. स्मार्त एकादशी म्हणजे काय? जेव्हा दशमी तिथीचा स्पर्श एकादशीला होतो, म्हणजेच सूर्योदयापूर्वी किंवा अरुणोदयाच्या वेळी काही अंशाने का होईना पण दशमी तिथी शिल्लक असते, त्याला शास्त्रात वेध लागणे म्हणतात. सूर्योदयाला दशमीचा वेध असलेली एकादशी ही प्रामुख्याने स्मार्त म्हणजे संसारी गृहस्थाश्रमी लोकांसाठी दिली जाते. परंतु निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू या प्राचीन ग्रंथांमध्ये स्पष्ट लिहिले आहे की अशी वेध लावलेली एकादशी पूर्णपणे शुद्ध मानली जात नाही. तिच्यामध्ये दशमीचा म्हणजेच पूर्व नक्षत्राचा अंश दडलेला असतो. तिथून मिळणारी आध्यात्मिक ऊर्जा ही विखुरलेली असते. तिचा प्रवाह स्थिर नसतो. म्हणूनच 10 जुलै 2026 रोजी येणारी एकादशी ही स्मार्त एकादशी आहे, जी संपूर्ण शुद्ध नाही. आता पाहूया की 11 जुलै 2026 रोजी नक्की काय घडणार आहे. 11 जुलैच्या सूर्योदयाच्या वेळी ब्रह्मांडात कोणतीही दशमी तिथी शिल्लक नसेल. साक्षात सूर्यदेव जेव्हा आपल्या रथावर आरूढ होऊन पूर्व दिशेला उगवतील, तेव्हा संपूर्ण आकाश तत्व, वायू तत्व आणि पृथ्वी तत्व हे भागवत एकादशीने म्हणजेच संपूर्ण शुद्ध वैष्णव तिथीने भारलेले असेल. भागवत एकादशीला संतांची एकादशी किंवा उदयव्यापिनी एकादशी देखील म्हणतात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी, जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आणि सर्व संतांनी या भागवत एकादशीला सर्वोच्च महाकल्याणकारी स्थान दिले आहे. कारण या तिथीला सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आणि रात्रीच्या अंतिम प्रहरापर्यंत साक्षात विठ्ठल माऊलीची, भगवान विष्णूंची सृजन शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा पृथ्वीच्या सर्वात जवळ कार्यरत असते. या दिवशी पंढरपूरच्या पांडुरंगाचे हृदय विश्वातील प्रत्येक भक्तासाठी उघडलेले असते. पण मित्रांनो, आता या व्हिडिओचा सर्वात मुख्य टर्निंग पॉइंट येतो, जो केवळ आणि केवळ वृषभ राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यावर्षी म्हणजेच 11 जुलै 2026 रोजी येणारी भागवत एकादशी ही सामान्य एकादशी नाही. ज्योतिषशास्त्राच्या महागणितानुसार वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्रदेव. शुक्र हा कशाचा कारक आहे? तो ऐश्वर्य, वैभव, धनसंपत्ती, आराम, विलासी जीवन आणि साक्षात महालक्ष्मीच्या आशीर्वादाचा कारक आहे. आणि 11 जुलै 2026 ला वार कोणता आहे? शनिवार, म्हणजेच शनीचा दिवस. आता ज्योतिषशास्त्राचा तो नियम आठवा जो बऱ्याच लोकांना माहीत नाही. नवग्रहांमध्ये शनी आणि शुक्र हे एकमेकांचे परममित्र मानले जातात. शनी हा कर्माचा देव आहे आणि शुक्र हा वैभवाचा देव आहे. जेव्हा शनिवारच्या दिवशी संपूर्ण शुद्ध उदयव्यापिनी भागवत एकादशी येते, तेव्हा एक दुर्मिळ अहोरात्र महासंयोग तयार होतो. या संयोगामुळे वृषभ राशीच्या कुंडलीतील राहू, केतू आणि शनीचे जे काही क्रूर किंवा नकारात्मक दोष असतील, ज्यामुळे तुमचा पैसा अडकत असेल, ते सर्व दोष या एकाच रात्रीच्या प्रभावाने अत्यंत सौम्य होतात आणि तुमच्या शुक्राची म्हणजेच धन आकर्षित करण्याची शक्ती तब्बल 10 पटीने वाढते. आता तुम्हीच विचार करा, जर तुम्ही चुकीच्या माहितीच्या आधारे किंवा संभ्रमात पडून 10 जुलैलाच उपवास करून मोकळे झालात, तर 11 जुलैच्या या शनी शुक्राच्या आणि भागवत एकादशीच्या महाशक्तीचा लाभ तुमच्या राशीला मिळणार कसा? तुम्ही तर त्या मुख्य महायोगाच्या दिवशी सामान्य दिवसासारखे अन्न ग्रहण करून ती ऊर्जा नष्ट करून टाकाल. म्हणूनच शास्त्रोक्त पद्धतीने पंचांगाच्या शुद्ध गणितानुसार 11 जुलै हीच खरी, शुद्ध आणि वृषभ राशीचे भाग्य बदलणारी महाएकादशी आहे, ज्या दिवशी निसर्गाचे नियम तुमच्यासाठी बदलणार आहेत. आता आपण त्या गूढ रहस्याकडे वळूया की या दिवशी साक्षात देवांच्या दरबारात काय घडत असतं. आता आपण त्या गूढ आणि अत्यंत प्राचीन रहस्याचा शोध घेऊया, ज्याला पुराणात आणि आपल्या लोकसंस्कृतीत देवशयनी एकादशी किंवा महाआषाढी एकादशी म्हटलं गेलं आहे. देवशयनी या शब्दाचा सरळ अर्थ काय होतो? देव झोपी जातात. साक्षात सृष्टीचे पालन करते, ब्रह्मांडातल्या अणुअणूची गती नियंत्रित करणारे, ज्यांच्या एका पापणीच्या लवण्याने सृष्टी निर्माण होते आणि नष्ट होते, ते भगवान विष्णू खरोखरच 4 महिने झोपतात का? आणि जर देव खरोखरच झोपले तर या जगाचा गाडा चालवणार कोण? वारा कसा वाहणार? सूर्य कसा उगवणार? माणसाचे श्वास कोण नियंत्रित करणार? हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?
नक्की या देवशयनीच्या मागे काय सत्य दडलेलं आहे? चला आधी यामागची पौराणिक कथा समजून घेऊया, कारण त्या कथेतूनच आपल्या उपायाचा मार्ग निघतो. विष्णू पुराणात आणि स्कंद पुराणात अशी कथा येते की दैत्यराज बळी हा अत्यंत पराक्रमी, दानी आणि धर्माने चालणारा राजा होता. पण त्याने आपल्या शक्तीच्या बळावर स्वर्गासह तिन्ही लोकांवर आपले नियंत्रण मिळवले. देवराज इंद्र आणि इतर सर्व देव भयभीत झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली. विष्णूने देवांच्या रक्षणासाठी वामन अवतार धारण केला. एका बटू ब्राह्मणाचे रूप घेऊन विष्णू राजा बळीच्या यज्ञशाळेत पोहोचले आणि त्यांनी भिक्षेमध्ये केवळ 3 पावले जमीन मागितली. राजा बळीने हसून होकार दिला, पण त्याच क्षणी भगवान विष्णूने आपले विराट रूप धारण केले. त्यांनी एका पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी मोजली, दुसऱ्या पावलामध्ये अंतरिक्ष आणि स्वर्गलोक मोजला. आता तिसरे पाऊल कुठे ठेवायचे? तेव्हा राजा बळीने कोणताही संकोच न बाळगता आपले मस्तक प्रभूंच्या चरणांसमोर ठेवले आणि म्हणाला, प्रभू, तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. विष्णूने तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळ लोकात पाठवले. परंतु राजा बळी हा अत्यंत निश्चल आणि अथांग भक्ती असलेला भक्त होता. त्याचे हे आत्मसमर्पण पाहून भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला एक वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा राजा बळीने अत्यंत चतुरपणे आणि भक्तीच्या अधिकाराने मागितले की, हे प्रभू, जर तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला असा वर द्या की मी जेव्हा जेव्हा डोळे उघडेन तेव्हा मला तुमचे दर्शन व्हावे. तुम्ही 24 तास माझ्या नजरेसमोर राहावे आणि माझ्यासोबत पाताळ लोकात निवास करावा. भक्ताच्या शब्दासाठी भगवान विष्णूने स्वतःचे स्वातंत्र्य बाजूला ठेवले आणि ते मान्य केले. म्हणूनच आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंतचे पुढील 4 महिने भगवान विष्णू राजा बळीच्या महालात पहारेकरी म्हणून किंवा क्षीरसागरात योगनिद्रेत राहतात. याच काळाला आपण चातुर्मास म्हणतो. पण माझ्या वृषभ राशीच्या मित्रांनो, या पौराणिक कथेच्या मागे एक अत्यंत गूढ, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक सत्य दडलेले आहे, जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला कथेच्या माध्यमातून सांगितले. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या आषाढी एकादशीच्या दिवसापासून सूर्य हा उत्तरायणातून दक्षिणायनाकडे प्रवास सुरू करतो. म्हणजेच पृथ्वीवर भौतिक सूर्य मंद होतो. पावसाळा सुरू झाल्यामुळे आकाश ढगांनी व्यापलेले असते. सूर्यप्रकाश अत्यंत कमी मिळतो. सूर्यप्रकाश कमी झाल्यामुळे निसर्गातील तामसी ऊर्जा, नकारात्मक जीवाणू, बुरशी आणि विषाणू वेगाने वाढू लागतात. निसर्गातील या जडत्वामुळे हेवीनेस माणसाच्या शरीरातील जठराग्नी म्हणजेच भूक आणि पचनशक्ती अत्यंत मंदावते. आता इथे वृषभ राशीचे मानसशास्त्र आणि विज्ञानाचा संबंध पहा. तुमची रास ही पृथ्वी तत्वाची रास आहे आणि तुमचा स्वभाव स्थिर आहे. जेव्हा निसर्गात जडत्व येते, सूर्य मंद होतो, तेव्हा त्याचा सर्वात पहिला आणि तीव्र परिणाम पृथ्वी तत्वाच्या राशींवर होतो. या काळात वृषभ राशीच्या लोकांमध्ये आळस वाढू शकतो, विचारांमध्ये नकारात्मकता येऊ शकते, घेतलेले निर्णय चुकू शकतात आणि पर्यायाने व्यवसायात किंवा नोकरीत आर्थिक नुकसान होऊ शकते. शास्त्र सांगते की जेव्हा बाहेरचा भौतिक सूर्य मंद होतो आणि सृष्टीचे पालनकर्ते योगनिद्रेत जातात, तेव्हा माणसाला आपल्या शरीराच्या आत असलेला आध्यात्मिक सूर्य जागृत करावा लागतो. म्हणजेच आपल्या शरीरातील 7 चक्रांपैकी जे मणिपूर चक्र आहे, जे पैशांना आणि समृद्धीला आकर्षित करते, त्याला जागृत करावे लागते. जर या 4 महिन्यांत तुम्ही तुमचे आचार, विचार, आहार आणि आचरण शुद्ध ठेवले नाही तर तुमच्या राशीचा शुक्र ग्रह अत्यंत दूषित होतो. शुक्र दूषित झाला की घरातील लक्ष्मी रुसून निघून जाते आणि तिथे अलक्ष्मी म्हणजेच कायमची दरिद्रता प्रवेश करते. म्हणूनच या 4 महिन्यांच्या म्हणजेच चातुर्मासाच्या प्रवासाची सुरुवात 11 जुलैच्या रात्रीपासून नेमकी कशी करायची, तुळशीच्या माध्यमाचा वापर करून आपल्या शरीरातील आणि वास्तूतील चुंबकीय क्षेत्राला पैशांच्या प्रवाहाशी कसे जोडायचे, हे आता आपण त्या 3 महाउपायांच्या भागात अत्यंत सविस्तर आणि शब्द पाहणार आहोत. आता पुढची काही मिनिटे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची मिनिटे असणार आहेत, त्यामुळे एकही शब्द मिस करू नका. चला मित्रांनो, आता आपण त्या 3 अतिगुप्त आणि शास्त्रोक्त महाउपायांकडे वळणार आहोत.
ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अत्यंत उत्सुकतेने पाहत आहात. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की तुळशीला केवळ एक वनस्पती किंवा शोभेचे झाड समजू नका. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर तुळस हे ब्रह्मांडीय ऊर्जेला म्हणजेच कॉस्मिक वेव्स स्वतःकडे खेचून घेणारे एक नैसर्गिक अँटिना आहे. तुळशीच्या पानांमधून आणि तिच्या लाकडातून सतत प्रचंड प्रमाणात ओझोन आणि सकारात्मक विद्युत चुंबकीय लहरी उत्सर्जित होत असतात. 11 जुलैच्या रात्री जेव्हा विठ्ठल माऊली पाताळ लोकात योगनिद्रेत जाण्याची तयारी करत असतात, तेव्हा ते या पृथ्वी तलावर आपली संपूर्ण शक्ती तुळशीच्या माध्यमातून कार्यरत ठेवतात. वृषभ राशीच्या लोकांसाठी हे उपाय साक्षात कल्पवृक्षासारखे काम करणार आहेत, कारण शनी आणि शुक्राच्या मैत्रीपूर्ण संयोगाने या रात्री तुळशीमध्ये एक विशेष मॅग्नेटिक प्रवाह म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. उपाय क्रमांक 1, सिल्वर अर्थ लॉकिंग, वृषभ विशेष तिजोरी महाउपाय. हा उपाय करताना तुमच्या मनात कोणतीही शंका, भीती किंवा संकोच नसावा. पूर्ण श्रद्धा आणि घरात शांतता असणे अनिवार्य आहे. 11 जुलै 2026 शनिवारच्या दिवशी संध्याकाळी 6 ते रात्री 9च्या दरम्यान, जेव्हा तिन्ही सांजेची वेळ होते, तेव्हा कोणाचेही लक्ष नसताना किंवा घरात शांतता असताना अत्यंत आदराने तुळशीच्या कुंडीपाशी जा. तुळशी मातेला हात जोडून नमस्कार करा आणि म्हणा, हे विष्णुप्रिये, मी माझ्या वृषभ राशीचे दारिद्र्य दूर करण्यासाठी तुझी शरण आलो आहे. हे बोलून तुळशीच्या कुंडीतील अगदी थोडीशी चिमूटभर कोरडी माती एका कोऱ्या पांढऱ्या कागदावर काढा. लक्षात ठेवा, माती काढताना झाडाच्या मुळांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. आता ती माती घेऊन तुमच्या घरातील पूजेच्या ठिकाणी किंवा एका शांत खोलीत या. तिथे जमिनीवर एक स्वच्छ आसन टाकून बसा. आता तुमच्या समोर एक लहान, स्वच्छ, चमकदार पांढऱ्या किंवा चांदीच्या रंगाचा रेशमी किंवा सुती कपड्याचा तुकडा घ्या. पांढरा रंग का? मी तुम्हाला पुन्हा सांगतो, पांढरा हा वृषभ राशीचा आणि शुक्र ग्रहाचा अत्यंत प्रिय रंग आहे. हा रंग सकारात्मक ऊर्जेला वेगाने परावर्तित करतो. आता त्या पांढऱ्या कपड्याच्या मध्यभागी ती तुळशीची माती ठेवा. त्या मातीवर एक अख्खा, कुठेही न तुटलेला हळद कुंडाचा, साबूत हळद तुकडा ठेवा. आता यावर सर्वात महत्वाची वस्तू ठेवायची आहे, ती म्हणजे एक चांदीचे नाणे. जर तुमच्याकडे चांदीचे नाणे नसेल तर काळजी करू नका, 5 रुपयांचे एक स्वच्छ, चमकदार नाणे वापरा. हे सर्व कपड्यावर ठेवल्यानंतर समोर गाईच्या तुपाचा दिवा लावा. डोळे बंद करा आणि तुमच्या मनातल्या देवाचे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा किंवा शुक्राचा बीज मंत्र ओम शुम शुक्राय नमःचा शांत आवाजात 108 वेळा म्हणजे 1 माळ जप करा. जप पूर्ण झाल्यावर त्या पांढऱ्या कपड्याची एक सुंदर पोटली बनवा. आता ही पोटली बांधण्यासाठी तुम्हाला पांढऱ्या रंगाचा सुती धागा वापरायचा आहे. त्या धाग्याने त्या पोटलीला बरोबर 7 गाठी मारा. लक्षात ठेवा, 7 हा आकडा आपल्या 7 चक्रांचे प्रतिनिधित्व करतो. प्रत्येक गाठ मारताना मनात एकच विचार आणा की माझ्या आयुष्यातील पैशांची चणचण संपली आहे, माझे आर्थिक कुलूप उघडले आहे. ही तुमची सिल्वर अर्थ लॉकिंग पोटली तयार झाली. 11 जुलैची संपूर्ण रात्र ही पोटली तुमच्या देव्हाऱ्यात विठ्ठलाच्या किंवा लक्ष्मीच्या चरणापाशी राहू द्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 जुलैच्या सकाळी स्नान आटोपल्यानंतर ही पोटली तुमच्या तिजोरीत, कॅश बॉक्समध्ये किंवा जिथे तुम्ही तुमचे महत्वाचे दागिने आणि पैसे ठेवता तिथे अशा ठिकाणी ठेवून द्या जिथे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीची नजर पडणार नाही. शास्त्र सांगते की या एकादशीच्या रात्री तुळशीच्या मातीमध्ये कुबेराचा अंश वास करतो. हा उपाय वृषभ राशीच्या व्यक्तीच्या घरातील पैशांचा निरर्थक अपव्यय थांबवतो, कोर्ट कचेरीतील पैशांचे नुकसान टाळतो आणि घरात पैसा टिकवून ठेवतो. उपाय क्रमांक 2, दी अरोमा लॅम्प, अत्तर आणि दीपदान पद्धत. अनेक लोक रोज तुळशीजवळ दिवा लावतात, पण 99% लोक एक भयंकर चूक करतात. ते दिवा लावतात आणि थेट जमिनीवर किंवा कुंडीच्या कडेवर ठेवून देतात. शास्त्रानुसार दिवा थेट जमिनीवर ठेवल्यास दिव्याची अग्नितत्वाची ऊर्जा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीत निघून जाते आणि आपल्याला त्याचा कोणताही आध्यात्मिक लाभ मिळत नाही. 11 जुलैच्या या पवित्र संध्याकाळी ही चूक करू नका. या दिवशी दीपदान करण्यासाठी एक मातीचा किंवा पितळेचा स्वच्छ दिवा घ्या. स्टील किंवा प्लास्टिकचा दिवा विसरूनही वापरू नका. त्या दिव्यामध्ये गाईचे शुद्ध तूप टाका. जर तूप नसेल तरच तिळाचे तेल वापरा. दिव्यामध्ये पांढऱ्या सुती कापसाची सरळ वात लावा.
आता हा दिवा तुळशीपाशी घेऊन जाण्यापूर्वी तुळशीच्या कट्ट्यावर किंवा जमिनीवर थोडे अक्षता, सगळे तांदूळ जे कुठेही तुटलेले नसतील, ठेवा. त्या अक्षतांचे आसन तयार करून त्यावर तो दिवा प्रज्वलित करा. दिवा लावल्यानंतर एक अत्यंत महत्वाची तांत्रिक आध्यात्मिक क्रिया करायची आहे. तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याने आणि अनामिका बोटाने अगदी चिमूटभर हळद घ्या आणि ती जळत्या दिव्याच्या तुपात टाका. हळद जेव्हा तुपात जळते तेव्हा त्यातून निघणारा धूर आणि ऊर्जा घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक लहरींना, नेगेटिव्ह ऑराला नष्ट करते. आता येतो वृषभ राशीचा सर्वात मुख्य आणि गुप्त नियम. बाजारातून मिळणारे पांढऱ्या फुलांचे, मोगरा, चमेली किंवा चंदन, शुद्ध इत्तर घेऊन या. हे अत्तर केमिकलचे नसावे तर नैसर्गिक असावे. या अत्तराचे केवळ 2 थेंब तुळशीच्या कुंडीच्या मातीवर किंवा कट्ट्याच्या 4ही कोपऱ्यांवर लावा. वृषभ राशीचा स्वामी जो शुक्र आहे त्याला सुगंध, स्वच्छता आणि सौंदर्य प्रचंड प्रिय आहे. शनिवारच्या रात्री जेव्हा आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर तुळशीभोवती मोगऱ्याचा किंवा चंदनाचा सुवास दरवळतो तेव्हा शुक्राची चुंबकीय शक्ती अत्यंत तीव्र होते आणि ती तुमच्या वास्तूकडे महालक्ष्मीच्या पावलांना आकर्षित करते. हे केल्यानंतर तुळशीच्या झाडाला हात न लावता तिच्या भोवती हळूवार पावलांनी 11 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना तुमचे तोंड नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत मनात किंवा स्पष्ट आवाजात म्हणा, हे पांडुरंगा, हे माऊली, माझ्या वृषभ राशीचे सर्व ग्रहदोष दूर कर आणि माझ्या घरात अखंड स्थिर लक्ष्मीचा वास राहू दे. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर दिव्याला नमस्कार करा. उपाय क्रमांक 3, मंजिरी विसर्जन, ऋणमुक्ती आणि अडकलेला पैसा मिळवण्यासाठी. माझ्या वृषभ राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, तुमच्यावर जर बँकेचे कर्ज असेल, सोन्याचे किंवा घराचे हप्ते वेळेवर फिटत नसतील, व्यवसायात उधारी अडकली असेल आणि अनेक प्रयत्न करूनही डोक्यावरचा कर्जाचा भार कमी होत नसेल, तर हा तिसरा उपाय तुमच्या आयुष्यात एक मिरॅकल, चमत्कार सारखा काम करेल. हा उपाय विष्णू पुराणातील सर्वात प्रभावी उपायांपैकी एक मानला जातो. पण हा उपाय करताना एक कडक नियम आहे जो तुम्हाला पाळावाच लागेल. नियम असा आहे की एकादशीच्या दिवशी म्हणजे 11 जुलैला तुळशीचे एकही पान किंवा तिची मंजिरी, बिया तोडणे महापाप मानले गेले आहे. असे केल्यास व्यक्तीला दारिद्र्याचा शाप लागतो. म्हणूनच हा उपाय करण्यासाठी एकादशीच्या 1 दिवस आधी म्हणजेच 10 जुलैला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी तुळशीच्या झाडापाशी जा. ज्या मंजिरी सुकलेल्या आहेत किंवा पूर्ण वाढलेल्या आहेत अशा मंजिरी अत्यंत हळुवारपणे नखांचा वापर न करता तोडून घ्या आणि एका काचेच्या किंवा स्टीलच्या स्वच्छ वाटीत सन्मानाने ठेवून द्या. 11 जुलैच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या सकाळी सूर्योदयानंतर स्नान आटोपून घ्या. स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर त्या मंजिरीवर थोडे गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपून त्या पवित्र करा. आता तुमच्या घरातील देव्हाऱ्यात या. तिथे जर विठ्ठलाची मूर्ती असेल, भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा बालकृष्णाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या चरणांवर, पायांवर या सर्व मंजिरी अत्यंत भक्तिभावाने अर्पण करा. अर्पण करताना तुमच्या मुखातून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विठ्ठल विठ्ठल या नामाचा अखंड जप सुरू असावा. अर्पण केल्यानंतर देवाच्या समोर साष्टांग नमस्कार घाला आणि तुमच्या डोक्यावर असलेले जे काही कर्ज आहे, जी काही आर्थिक चणचण आहे ती दूर करण्यासाठी प्रार्थना करा. विष्णू पुराणातील वचनानुसार जो भक्त भागवत एकादशीच्या दिवशी विष्णूच्या चरणी तुळशीची मंजरी समर्पित करतो, भगवान विष्णू त्याचे जन्मांतराचे ऋण आणि दारिद्र्य नष्ट करण्यासाठी स्वतः त्याचे मार्ग मोकळे करतात. या उपायामुळे वृषभ राशीच्या व्यक्तीला अचानक धनलाभाचे योग येतात आणि व्यवसायाला नवी गती मिळते. मित्रांनो, आता आपण या संपूर्ण प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. पण जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. समजा आजपासून 1 वर्षानंतर तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ आठवला आणि स्वतःलाच विचारलं, त्या दिवशी मी हा संदेश मनापासून स्वीकारला होता का, की फक्त ऐकून पुढे निघून गेलो होतो? आयुष्यात काही गोष्टी पैशाने विकत मिळत नाहीत. योग्य वेळ, योग्य संधी आणि योग्य निर्णय या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा माणसाच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही, तो आत्मपरीक्षणाचा दिवस आहे.
आपल्या मनातील लोभ, राग, मत्सर, अहंकार आणि नकारात्मक विचार सोडण्याचा दिवस आहे. श्रद्धा, संयम, प्रामाणिकपणा आणि सत्कर्म यांना नव्याने स्वीकारण्याचा दिवस आहे. लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा मेहनतीचा पर्याय नसतो. कोणताही मंत्र हा प्रामाणिक कर्मापेक्षा मोठा नसतो. आणि कोणतीही तिथी आपल्या नशिबाला बदलू शकते अशी खात्री देता येत नाही. पण श्रद्धा, सकारात्मक विचार, सातत्याने केलेले चांगले कर्म आणि योग्य निर्णय हे नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. जर तुम्ही या आषाढी एकादशीला उपवास, नामस्मरण, दान, सेवा आणि प्रार्थना मनापासून केली तर त्यातून मनशांती, आत्मविश्वास आणि नवीन सुरुवात करण्याची ऊर्जा नक्की मिळू शकते. माझ्या वृषभ राशीच्या मित्रांनो, मी मनापासून प्रार्थना करतो की भगवान विठ्ठल, माता रुक्मिणी आणि महालक्ष्मी यांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या घरात सुख, समाधान आणि आरोग्य नांदो. तुमचे अडकलेले काम मार्गी लागू दे. तुमच्या कुटुंबात आनंदाचे क्षण वाढू दे आणि तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला यश मिळू दे. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द नक्की लिहा, विठ्ठल. धन्यवाद. कारण हा शब्द केवळ एक नाव नाही, तो श्रद्धेचा आधार आहे, तो आशेचा श्वास आहे आणि तो लाखो वारकऱ्यांच्या प्रेमाचा आवाज आहे. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील किंवा अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना या आषाढी एकादशीबद्दल योग्य माहिती मिळावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक, धार्मिक आणि ज्योतिषविषयक माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मी पुन्हा भेटेन अशाच एका नवीन, अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत राम कृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. पांडुरंग हरी. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. नमस्कार.